एका मतासाठी 25,000 रुपये। अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला। नितेश राणेंचा भाजपवर आरोप। ही जी काय 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत, म्हणजे निवडणूक गेली कितीला? निवडणुकीत पैसे वाटपाचा खेळ। जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000 पर्यंत गेले असते। काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? ही पिशवी जरा निरखून पहा। या पिशवीत 1-2 नव्हे तर तब्बल 20 ते 25 लाखांची रोकड असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मालवणमधील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात ही लाखांची रोकड आढळून आली। बुधवारी रात्री शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे केनवडेकरांच्या घरी धडकले आणि त्यांनी या पैशांवर सवाल उपस्थित केला। ही जी काय 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत, म्हणजे निवडणूक गेली कितीला? 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत। जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000 पर्यंत गेले असते। काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही घेणं देणं नाही। जिल्हा बिघडला तरी चालेल, पण निवडणुका जिंकायचे आणि हे एकच माणूस करतोय फक्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपात थेट लढत आहे। आता भाजप कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेल्या पैशांच्या बॅगेवरून निलेश राणेंच्या निशाण्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले। रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंनी आरोपांच्या फैरी डागल्या। चव्हाण साहेबांनी हे करू नये, हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय। अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला। मतदान किती आहे? 15,000 14,000। काय करणार आहोत आम्ही? शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलेले हे आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावले। पोलीस आणि राज्य निवडणूक आयोग याबाबत योग्य तो निर्णय घेईल असा सूर भाजप नेत्यांनी लावलाय। त्याचसोबत एखाद्याच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं कितपत योग्य असा सवालही केला। रवींद्र चव्हाणांच्या आरोपांना निलेश राणेंनी जशास तसं उत्तर दिलंय। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। प्रत्येक जणाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे की नेत्यांनाच फक्त अधिकार आहे व्यवसाय करण्याचा? कार्यकर्त्यांना काय अधिकार नाहीये का व्यवसाय करण्याचा? अहो, व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो आणि व्यवसाय करत असतो। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? कोणा पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे ना। चारी बाजूनी आज जनता तुमच्या बरोबर नाही, तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही विकत घ्यायला मैदानात उतरलात। पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ॲड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो, ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं। आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, तर नेमकं त्यांची लोक काय करतायत, तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते घर होतं। मला वाटलं म्हणून मी गेलो नाही आणि मी पुराव्यानिशी दाखवलं, बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत। सिंधुदुर्गातील या निवडणुकीत राणे बंधू आमने सामने आले। एकीकडे ज्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरातून निलेश राणेंनी पैशाची रोकड उघडकीस आणली, त्याच भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भाजप नेते आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणेंनी भेट दिली। मुळात चूक कळली नाहीये म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग पोलीस खातं सखोल चौकशी निपक्ष चौकशी करेल। कोकणात शिवसेना आणि भाजपात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीवरून विरोधी पक्षातील विशेषतः ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी टोले हाणले। आता नितेश राणे
मालवणमध्ये गेले. खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता. घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत. मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकते. एका बाजूनी म्हटलं तर चांगलं केलं, ऑन दी स्पॉट जो निर्णय असतो तो निलेश राणेंनी दिला आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा व्होल्टेज ड्रामा चालू आहे. कोकणातल्या सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील कुरघोडीच्या राजकारणानं कोकणातील वातावरण ढवळून निघालं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.